अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे. बघा, बऱ्याचशा वेळेस आपण कोणाची तरी गरज किंवा कोणाची तरी वेळ अशी असलेली असते की आपण त्याला मदत करायला जातो आणि त्यानंतर जेव्हा त्याची वेळ येते आपल्याला परत पैसे देण्याची किंवा आपल्याला परतफेड करण्याची, तेव्हा तो माणूस 100 वेळा काय 1000 वेळा जरी सुद्धा त्याला मागितलं ना की तो पैसे देतच नाही. काही ना काही कारणानंतर आता असंच झालं, आता तसंच झालं, आता हेच होतंय, आता तेच होतंय, असंच कारण आहे, तसंच कारण आहे म्हणून टाळत असतो आणि तो काही आपल्याला आपले पैसे आणून देत नाही. पण अशा वेळेस आपण कितीही झालो थकलो तरीही आपण किती वेळा जरी मागितलं, शेवटी स्वतःला आपल्याला लाज वाटायला लागते त्याला मागायची, पण त्या समोरच्या व्यक्तीला काय त्याची लाज वाटत नाही आणि तो काही समोरच्या व्यक्ती पैसे देत नाही. भलेही त्याची काही अडचण असू शकते, त्याच्याकडे पैसे नसतील किंवा काही गोष्ट असू शकते, पण तुम्हाला कसं आहे ना, तुम्हाला सुद्धा तुमच्या पैशाची स्वतःची कोणाला का असं ना, 1 रुपये काय असू दे, 10 रुपये काय असू दे, त्याची गरज लागतेच. त्यामुळे तुम्हाला मी आज एक साधा सोपा आणि खूप प्रभावी उपाय हा असा सांगणार आहे. हा उपाय तुम्ही नक्की केल्यास तुम्हाला याचे फळ नक्कीच मिळतील. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की बघा, आपल्या दर महिन्याच्या अष्टमी किंवा नवमी, अष्टमीला किंवा नवमीला, अष्टमी आणि नवमी हा देवीचा दिवस मानला जातो. तर बघा, लक्षात घ्या की अष्टमी आणि नवमी ती शुक्ल पक्षी असू दे किंवा कृष्ण पक्षातली असू दे, दोन्हीही पक्षातली अष्टमी किंवा नवमी कोणताही दिवस चालेल, त्याला काही एक वेगळी हरकत नाही. पण कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष ह्यातल्या दोन्हीही अष्टमीला तुम्हाला ही गोष्ट करायची आहे. तर बघा, आपल्या घरी होम करण्यासाठी किंवा हवन करण्यासाठी एक पात्र असतं. ते पात्र तुम्हाला घ्यायचं आहे. नसेल तर ते पात्र तुम्ही घेऊन या. तुम्हाला काय करायचं आहे ना, ते तुम्हाला त्या पात्राने अष्टमीला किंवा नवमीला तुम्हाला एखादी आहुती तुम्ही करताय किंवा हवन किंवा होम असं करताय, तुम्हाला ते आहुती प्रकारे तुम्हाला ती तयारी करायची आहे. त्यामध्ये ती तयारी करताना तुमच्या कुलदेवीचं स्मरण तुम्हाला भगवान शंकराचं आणि देवीचं स्मरण करायचं आहे. कुलदेवी म्हणजे आपली बघा, कुलदेवी ही पार्वती मातेचं स्वरूप आहे, त्यामुळे आपल्याला तिचं स्मरण करायचं आहे, शंकराचं स्मरण करायचं आहे. शंकर म्हणजे कोण? आपले कुळदैवत. तर कुळदैवत आणि आपल्या कुळदेवीचं स्मरण करून त्यांचा जो काही मंत्र असेल, तुमच्या कुलदेवांचा जो काही मंत्र असेल तो मंत्र तुम्हाला जाप करायचा. आणि तुम्हाला जर का मंत्र माहिती नसेल तर श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जाप करत करत तुम्हाला 9 आहुती द्यायची आहे. ती आहुती कशाची द्यायची आहे, तर ती आहुती तुम्हाला पिवळ्या फळांची द्यायची आहे. पिवळे फळं जे सुकलेले असतात, पिवळे फळं जे सुकलेले आहेत किंवा ठेवून ते बघा, म्हणजे अगदी खराब झाले नाही बरं का, थोडेसे सुकलेले असे असतात. 2-3 दिवस आणून तुम्ही ठेवा, 2-4 दिवस आधी आणून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही मग ते करा. असे तुम्हाला 8 फळं लागणार आहेत. 8 म्हणजे बघा, एकाच प्रकारचे 8 घेऊ शकता किंवा 8 वेगळी फळं घेऊ शकता. 8 वेगळी फळं तुम्हाला भेटणार नाही, 2-3 प्रकारातली फक्त पिवळी फळं तुम्हाला घ्यायची आहे. आणि त्याबरोबर 8 आहुती तुम्हाला फळांची करायची आहे. आणि त्या 8 आहुती फळांची झाल्यास 9वी आहुती जी आहे, ती 9वी आहुतीमध्ये त्या फळाबरोबर म्हणजे 9व्या आहुतीबरोबर, म्हणजे 9 फळं लागणार आहेत तुम्हाला, तर 9व्या आहुतीबरोबर पांढरे तीळ तुम्हाला मुठभर घ्यायचे आहे. पांढरे तीळ तुम्हाला त्या फळांबरोबर घ्यायचे आहे आणि त्या फळाबरोबर तुम्हाला शेवटच्या आहुतीला पांढरे तीळ अर्पण करायचे आहे आणि माता पार्वतीचं आणि शंकराचं स्मरण करायचं आहे किंवा तुमच्या कुलदेवतेचं किंवा कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. आणि त्यांना मनापासनं शेवटच्या आहुतीला ही विनंती करायची आहे की बघा, माझी ही अशी अडचण आहे, मला हा असा त्रास आहे आणि मला ह्यामुळे इथून पैसा मिळत नाही आहे. तर त्या व्यक्तीचं नाव घेऊन ती व्यक्तीने काय केलं आहे, किती पैसे घेतलेत, किती येणं आहे असं म्हणत तुम्हाला ती आहुती करायची आहे. बघा, महिन्यातनं 2दा तुमचं हे होणार आहे. असेच 5 ते 7 आहुत्यांमध्ये किंवा 5 ते 7 आहुत्या तुमच्या झाल्या म्हणजे दर महिन्यात 2दा होईल. असं तुमच्या 2 ते 3 महिन्यातच तुम्हाला सांगते. कधी तर त्याच्या आतसुद्धा तुम्हाला रिझल्ट मिळून जातात. भलेही तो माणूस पूर्ण नाही, पण थोडे तरी पैसे मिळून देतात किंवा समोरच्याकडनं 100% तुम्हाला फोन येईल की बघा, माझ्याकडे एवढ्या पैशाची तरतूद झालेली आहे, एवढे मी परत देतो. कारण आपण खूप फोन करून ह्याने थकून जातो, पण आपल्याला काही आपला पैसा मिळत नाही.
पण ह्या पद्धतीने जेव्हा आपण आपल्या कुलदेवांना आणि कुलदेवतांचं स्मरण करतो, कारण कसं असतं ते आपले आईवडील आहेत, आपण आपल्या आईवडिलांना जेव्हा विनंती करतो ना, कळून विनंती जेव्हा करतो ना, तर ते आपली इच्छा मनापासून पूर्ण करतात. तर नक्की ही गोष्ट करून बघा, फायदा नक्कीच होईल. कुठल्याही देवाची सेवा केली की ती वाया जात नाही, त्याचं फळ कधी ना कधी आपल्याला नक्कीच मिळतं. तर अशा पद्धतीने तुम्ही जर का उपासना केली, सेवा केली, तर नक्कीच तुम्हाला त्यातनंही फायदा होईल. तर अशा पद्धतीने आजची जी ही सेवा आहे, आजची जी ही माहिती एवढीच. परत भेटूया. श्री स्वामी समर्थ.